भाऊ काय आहे का सेवा आता काही? तेच मी म्हणलं हा खेडेगावचा रोड आहे का? अहो किती लोक इथं बघून गेले, काय काहीच कोणी लक्ष देत नाही. हा ग्रामपंचायत मध्ये किती वेळा सांगितलंय, हा हा करतो करतो एवढंच, बाकी काही नाही. अहो एखादी मोठी गाडी आली ना तर हा पूल आहे ना खाली जाईल, भरोसा आहे का त्याचा? हा पण त्याच्याकरता मी म्हणतो काहीतरी शासनाने करायला पाहिजे का नको? हा ग्रामपंचायतीने लक्ष द्यायला पाहिजे. कोण काही बोलतच नाही हो. किती वेळा सांगितलं आम्ही. हा त्यांच्याकरता काहीतरी योजना करा काहीतरी सुधारणा. रोड किती बाकीचे रोड आहे त्या खांड्यामध्ये रोड समजा उकरून घ्या, गेल्या वर्षी रोड केला, असं आहे ते. काय बोलणार? कर्जत तालुक्यातील नेरळ माथेरान टॅक्सी स्टँड जवळील खांडा विभागातील पुलाची सद्यस्थितीत अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. पुलावर बहुसंख्य खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यामधून लोखंडी शिगा बाहेर आलेल्या आहेत. या शिगा चिखलमय पाण्यातून दिसत नसल्याने पुलावरून प्रवास करणाऱ्या शाळकरी, विद्यार्थी, नागरिक, पर्यटक यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. पूल कधी पडेल हेही सांगता येत नाही. कित्येक अपघात या पुलावर झाले आहेत. एका महिलेला एवढी दुखापत झाली की तिला शेवटी शेवाळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. ज्यांना पुलाबद्दल माहिती नाही अशा नवख्या लोकांच्या पायामध्ये लोखंडी शिगा जात आहेत. कित्येक वेळा नेरळ ग्रामपंचायतीमध्ये याबाबत तक्रार अर्ज सादर केलेले आहेत, परंतु अद्याप या ब्रिजचे काम झालेले नाही. हा ब्रिजचं काम एकदम बेकार झालेलं आहे आणि याच्यामध्ये काय मुलं, शाळेतली मुलं जातात त्यांच्या ते शिगा निघालेले एकदम, रेलिंग खराब झालेली एकदम. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का, शाळेतली पोळ्या येऊन पडतात, बाईकवाले येऊन पडतात तिथं, फोर व्हीलरवाले पण येऊन त्यांच्या पण टायर फुटतात तिथं. तर प्रॉब्लेम झालेला आहे आणि कोण लक्ष देत नाही. कुठलाच पदाधिकारी लक्ष देत नाही याच्यावरती. हा आम्ही 4 वर्ष झाले, त्याला 4 वर्ष झाली असाच रस्ता आहे. त्याच्यामध्ये कोण लक्ष देतात नाही ना. पावसाळ्यामध्ये लक्ष दिला कधी ना, असा उन्हाळ्यामध्ये लक्ष दिला याच्यावरती. आता 3 दिवस पूर्वी म्हातारी बाई होती, त्याला पडली, त्याला इथं उचलून आम्ही शेवाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला. त्याच्या घरचे कोण नंतर त्याला घेऊन गेले. ती अशी पडली, या रस्त्याच्या मुले पडली. चालता आता सीग त्या पुढे गेल्या तिथं सिगा निघले, त्याला सिगाच्या पाया झालं की बाई फुटली, पडली, तर डोक्यावर मार लागलाय. खूप जास्त दुखापत झाली त्या बाहेरला. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन इथं परत जाऊन त्याला हॉस्पिटल जाऊन देतो. आमचं करणार काय त्याच्यापेक्षा, काय करू शकत नाही. तरी पण या खड्ड्यावर आम्ही माती वगैरे टाकली पूर्वी आहेत ना, ते इथे घाण फेकतात. लोक पर्यटक इथे माथेरानला जाणारे येतात, ते पण आपल्याला नाव ठेवतात तिथं. ते काय इथे एवढी घाण टॅक्सी स्टँडच्या समोर टाकलेली आहे. आणि हॉटेलचे जेवढे पण माणसं जी आहेत, कामगार आहे, कोण पण तो घाण इथं आणून ब्रिजवर टाकून देतो. एवढी घाण झालेली काही विचारू नको. तिथं शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.